शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट छोड़कर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना में शामिल हुए ईशान्य मुंबई के सांसद संजय दीना पाटिल एक बार फिर विवादों में घिर गए हैं। संजय दीना पाटिल ने पत्रकारों के साथ गाली गलौज की है। इस मामले पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की पहली प्रतिक्रिया सामने आई है। डीसीएम शिंदे ने कहा कि इस विषय पर उनकी संजय दीना पाटिल से बातचीत हुई है। शिंदे ने माना कि पत्रकारों के बारे में दिया गया बयान गलत था। एकनाथ शिंदे के बयान के बाद महाराष्ट्र की सियासत गरमा गई है। विपक्ष ने भी इस मुद्दे पर शिंदे गुट को घेरना शुरू कर दिया है। याचे जे शब्द वापरतात आपल्या मीडिया समोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू। म्हणून मी सांगतो त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे। तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दीना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात हे अतिशय निंदनीय आहे। हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणीचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कटही म्हणायचं। अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात, कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन। अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली आणि मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत। त्यामुळे मी आपल्याला सांगतो अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही।